नमस्कार मित्रांनो, सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बघू शकता आमच्या गावाच्या शेजारी मेंढ्या आलेल्या आहेत. तर त्या मेंढ्याजवळ आम्ही सहज गेलो होतो. तर तेथे आता सकाळी सकाळी गेलो आणि त्याच्यानंतर थोडी बातचीत केली सगळं मेंढ्यावाल्याकडे. आणि माझ्यासोबत 2-3 मित्रसुद्धा होते. पण लगेच तिथं गेल्यानंतर एक मेंढी जनायला येत होती. तर बघा संपूर्ण प्रोसेस दाखवतो जनतानाची मेंढीची. तर त्याच मेंढ्यावाल्याने त्याला म्हणजे कशाप्रकारे जनवलं कशाप्रकारे, तर ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता ती मेंढी जनाला येत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर काही दुसऱ्या बी दाखवतो, परंतु जे जनत आहे मेंढी किती तकलीफ होते बघा मित्रांनो. आणि हा मेंढ्यावाल्याने त्याला बाहेर काढलं लगेच. बघा ओरडत आहे पिल्लू. बघा पिल्लू कशा प्रकारे काढलं. दुसरा पिल्लू देते का बघूयात, कारण मेंढी जवळपास एकच पिल्लू देते. बघा मित्रांनो, ही मेंढी चाटत आहे त्याला. त्याने तो मित्र त्याच्या तोंडातून हे काढत आहे. बघा मेंढ्यावाला आहे तो. आणि गावाशेजारी मेंढ्या आले म्हणून सहज बघायला गेलो तो. आणि सगळं राऊंड पण दाखवतो तुम्हाला, सगळ्या मेंढ्या पण दाखवतो फिरून. पिल्लू निपजित पडलेला आहे, त्याच्यामुळे तो तोंड वासून बघत आहे जिवंत आहे का मेला म्हणून. त्याला हवा देत आहे मित्रांनो तो, कारण लई वेळेस तर तकलीफ होते. तर बघा म्हणजे दमकोंडी झाली त्या पिल्ल्याची, त्याच्यामुळे तो एकदम निपचित पडलेला आहे पिल्लू. बघू शकता. आणि हे बाकीचे मेंढ्या, तो बघा पिल्लू उठला आता. एकदम दमकोंडी झाली त्याची. बघा मित्रांनो, बाकीच्या मेंढ्या दाखवतो लगेच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण फक्त मेंढ्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. मी सहज बघायला आलो होतो किती मेंढ्या आहे, कोणाच्या मेंढ्या आहे आणि कोणत्या गावून आले ते सहज बघण्यासाठी. कारण की आमच्या इकडे भरपूर जंगल आहे आणि असे कित्येक जिल्ह्यातून मेंढपाळ इथे येत राहतात. जवळपास 2-3 किलोमीटरचं मोठा जंगल आहे आमच्या इकडे. आणि सगळ्या जिल्ह्यातून मेंढपाळ इथे येत राहतात. त्याच्यामुळे हे नवीन आले होते ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि काही पिल्ले घ्यावं म्हटलं, पण त्याने विकास नकार दिला. मी पिल्ले घ्यायसाठी आलो होतो.